अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19। श्री गणेशाय नमः। एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे। सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळखू ये सत्या सत्यता परमार्थ प्रपंचासी। या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेने होईल सुगमा दुस्तर हा भवपंथ। ज्यांची वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा। बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा, अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय। प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली। कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त। नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधना ऐसी इच्छा बहुत दिन। नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा, जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी। जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले, एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती, एक वायू भक्षिता ती मौन धरिती किती एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर, एक घाली ती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले। एक आश्रमी राहून शिष्या सांगती ग्रहज्ञान, एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले ऐशय संख्य देखिले। ज्ञानतयांचे पाहिले कृत्तिकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची हठयोग परम कठीण। कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना। एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी, आले श्री नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून। श्री नरसिंह सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थांशी, जाणिले त्यांच्या हृदयतासी। अंतरा माझी आधीच सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला। श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता, तेथेची समाधी लागली साची। स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सगळं। असे झाली या काही वेळ, समाधी उतरून तत्काळ श्री नरसिंह सरस्वती धावले। स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे। उठवण्या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वरा स्तुती रूप घेती मानवाचे। मी आज कृत्येक दिवस हठयोग साधन करायास, केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले। स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला। असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती, तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न दयाला। बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी। एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया। पाहुन नरसिंह सरस्वतींशी समर्थ बोलले त्या समयाशी, लोकी धन्यता पावलाशी। वार योषिता पाळोनी, तियेशी द्यावे सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावशी जनी। मग सहजची सूर भुवनी, अंती जाशी सुखाने। ऐकून समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी। श्री नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील परी अंतरीची खून। यती तात्काळ जाणून पाहो लागले यादवदन, शब्द एक न बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न। वाढविले आपले महिमान, तेची वार योषिते समान। अर्थ स्वामी वचनाचा असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून, येऊन राहिले स्वस्थानी। धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर, नावे देव मामलेदार, त्यांची ही ज्ञाने साचार। समर्थ कृपेने जाहले ऐसे सशिच्च अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप। महिमा त्यांचा नवर्णवे, वासुदेव फडके ब्राह्मण थोर, जयांची प्रसिद्धी सर्वत्र। इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने, समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता। ऐसे वाटले त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर। घालून साष्टांग नमन, मना माझी पर प्रार्थित, स्वकार्य चिंतोन अंतरी खडगण दिले। श्रींच्या करी म्हणे मजुरी, कृपा जरी तरी खडंगाती देतील। जाऊन वैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहुण कर्म घोर। राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी, सतुरा आली बाहेरीत खडाचे झाडावरी। तलवार दिली टाकुनी वासुदेवराव पाहुनी, खिन्न झाला अंतःकरणी समर्था ते आपुले करणी। नावडे सर्वथा म्हणतसे, कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले। ऐसे समर्थे दर्शविले म्हणून दिले खडग्न जरी,
खडग न करी. परी तो अभिमानी पुरुष खडग न घेऊन तैसेची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्री चरण धरिले. जडकरी उभा राहिला काळजुरी नवलपरी झाली. दीनवदन होनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांताशी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तुझे नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेश्वर. जन पाहुण आश्चर्य करती धन्य थोर वर्णिताती. बैला प्रती दिले मुक्ती मरण चुकले तात्याते. ऐसे लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला गम्य ध्याती जाते निगमागम. सूर नरवर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटून स्वेच्छे विचरे जो या जनी. भक्ता सन्मार्ग दाखवणी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रगट झाले धरणीवर जगोद्धारा कारणे. त्यांची परम पद सेवा निशिदिनी करुणी. तत्पर सदा भजने विष्णू शंकराचे मनी. हेच वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की